नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. शेंगदाण्याची चटणी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज मी तुम्हाला माझ्या आजी सासूने शिकवली एक खास पद्धत दाखवणार आहे. यामध्ये आपण कांदा घालून जी चटणी बनवणार आहोत, त्यामुळं त्याची चव नेहमीपेक्षा दुप्पट वाढणार आहे. आणि काही टिप पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी शेंगदाणे घेतलेले आहेत, निवडून वगैरे घेतलेत. आता हे शेंगा आपण भाजून घेणार आहोत कढईमध्ये. तर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि ही चटणी ना शेंगदाणे भाजण्यामध्येच आहे, त्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आहे. स्लो फ्लेमवरच मी भाजून घेतल्यात. शेंगदाणे भाजून झाल्यात, आता गॅस बंद केला. आता एक कढईमध्येच आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत शेंगा. कढईमध्येच आपण थंड केल्यामुळं शेंगदाणे आपले कडक होतात आणि साली पण पटकन निघतात आणि ही चटणी चवीला खूप छान लागते. आता आपण ह्याच्या साली वेगळ्या काढणार आहोत. तर तुम्हाला जवळनं दाखवते मी. शेंगदाणे किती खरपूस असे भाजलेले आहेत, किती छान भाजले गेलेत. आता आपण ह्याचे साल काढणार आहोत. तर एक फुलपात्र घेतलं, फुलपात्राच्या साहाय्याने वरच्यावर असं हे करायचं आहे त्याला, म्हणजे साली पटकन निघतात. आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे सगळ्या शेंगदाण्याचे. अशाच शेंगा आपल्याला शेंगदाण्याची पोळी जेव्हा आपण करतो त्यावेळेस पण अशाच शेंगा भाजायच्या. शेंगदाण्याची पोळी खूप खमंग लागते. हे बघा, साली मी झटकून घेतलेत. बघ किती छान असे भाजले गेलेले आहेत, मस्त भाजलेले आहेत सगळ्या बाजूनी. आता आपण एक मिक्सरच्या जारमध्ये ह्याला फिरवून घेणार आहोत. तर आपल्याला हे जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण वाटून घ्यायचं नाही, असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये. तर मी मिक्सरचं जार घेते. शेंगदाण्याचा एक एक दाणा दाताखाली आला की चटणी पण खूप छान लागते. त्यामुळं जाडसरच जरासं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, असं जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. एक एक दाणा तुम्हाला दिसत पण असेल. चला, तर आता साहित्य पण सांगते तुम्हाला मी काय काय घेणार आहे चटणीला. तर 3 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतल्यात, खूप बारीक चिरून घेतलेले आहेत मी. हे बघा. आणि 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्ता फोडणीसाठी, चवीप्रमाणे मीठ. लसणाच्या 4-5 पाकळ्या जाडसर असं टेचून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. चला, आता रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅनमध्ये 1.5 छोटे चमचे तेल टाकले. तेल छानसं गरम झाले, जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण पण टाकतोय आपण. लसूण छानसा परतला की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतोय. कांदा पण अगदी बारीक चिरून घ्यायचा. माझ्या मुलाला ही चटणी खूप आवडते. आठवड्यातून 3दा तरी मी बनवतेच ही चटणी. जोडीला त्याला चहा पण लागतो. प्रमाणाच्या बाहेर आवडते ही चटणी, पोट भरून खातो पण. आता कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकतो आपण. 1-2 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं. मीठ टाकले की कांदा पटकन शिजतो आपला. हे का, कांदा शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकतो आपण. जो अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेली आहे ती टाकतोय त्याच्यामध्ये. आता लाल मिर्च पण टाकतोय आपण. 1 मोठा चमचा घेतलेला आहे लाल मिर्च पावडर. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतोय आपण. 2 मिनटं व्यवस्थित हलवलं की मग शेंगदाण्याचं कूट टाकतोय त्याच्यामध्ये. छानसं परतून झालेलं आहे. आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकतोय. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आहे. आता आपली चटणी शिजण्यासाठी झाकण ठेवते. मस्त असं परतून झालं. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते. 2 मिनटं आता झाकण काढलेलं आहे. मस्त अशी तयार झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकतो आपण त्याच्यावर. तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. घरात काही भाजी नसेल तर ही चटणी करायला काही हरकत नाही आहे, किंवा डब्यासाठी म्हणा तरीसुद्धा चालेल. ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही चटणी खूप छान लागते. नक्की ट्राय करा. मुलं खूप आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा घालून केलेली शेंगदाण्याची चटणी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.